जी कन्सिस्टन्सी आहे ती त्याने दाखवली आहे. तर पहिलं षटक घेऊन अनिल स्ट्राइक एंडवर रुपेश, नॉन स्ट्राइक एंडवर सागर सज्ज झालाय. हाफ ट्रॅकर होता चेंडू हवे ते नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ड्राइव्ह होतोय. एकच धाव या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गॅदर कलेक्शन चुकल्यानंतर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. तर 2 धावेनिशी धावांचा श्री गणेशा या ठिकाणी झालाय. तर पुन्हा एकदा अनिल सज्ज होतोय. स्ट्राइक एंडवर रुपेश, तर दोन्ही वेळेस काहीसा व्यत्यय आलाय मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज अनिल आपला सेटअप रनअप करेल आणि पुन्हा एकदा निघेल गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राइक एंडवर रुपेश. यावेळी काहीसा बाहेरचा चेंडू निघाला. यष्टीरक्षक मध्ये काहीसा लेझीनेस, त्याचा विपरीत परिणाम ही धाव या ठिकाणी अंकित केली गेली आहे. वाईट +1 अशा 2 धावा असतील. एक चेंडूची समाप्ती 4 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये तृतीय षटकामध्ये होती ती गोलंदाजी अपेक्षित आहे. तर समोर देखील त्यांचे देखणे योग्य फटके तुम्ही प्रथम सामन्यामध्ये पाहिलेत. सागर स्ट्राइक एंडवर पाहायला मिळेल. यावेळी चेंडू हवेत आहे. जास्तीत जास्त काळ हवेत असताना गोलंदाज त्याच्या खाली आणि एक मोठा हादरा लागतोय. तो मच 11 नेहरू या संघाला सागर परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळेल. तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. मच 11 नेहरू या संघाकडून पाहायला मिळेल इनॅट नंबर 3. खऱ्या अर्थानं नवी मुंबई प्रीमियर लीग जी स्पर्धा ज्या खेळाडूंनी याच मैदानावरती गाजवली, एमर्जिंग प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि पाटण विभागातील सळवे गावचा हा खेळाडू आहे. एका बाजूला मुत्तलवाडी गावाकडून बिलॉंग करणारा गोलंदाज पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला सळवे विभागातील, दोन्ही एकाच विभागातील खेळाडू आहेत. साताऱ्यामध्ये दोघांनी देखील क्रिकेट गाजवलंय आणि ते दोन्ही खेळाडू एकमेकांविरुद्ध पाहायला मिळतील. एक चांगलं बॅटल असेल, बॅट अँड बॉल मध्ये पाहायला मिळू शकतं. पृथ्वीराज यादव तुम्हाला स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतील. तर गोलंदाजी मार्कवरती अनिल जाधव आहेत. वेगवान गोलंदाज आणि उसळी घेणारी गोलंदाजी ही याची ख्याती आहे. आणि त्याच पद्धतीचा चेंडू आणि एक मोठा हादरा सागरच्या रूपामध्ये लागला होता तो नेरूळ या संघाला. तर अनिल सज्ज होईल. पृथ्वीराज यादव, खऱ्या अर्थानं या आधीच्या सामन्यामध्ये एक उल्लेख सँडी सरांनी केला गेला होता. सूर्यकुमार यादव याची उपमा या खेळाडूला दिली गेली होती, कारण एक आगळे वेगळे फटके असतात जे प्रेक्षकांचं मन वेधून घेतात, मन हिरावून घेतात. त्या पद्धतीची खेळी आणि फ्लिकिंग शॉट या खेळाडूचा सर्वात फेवरेट शॉट आहे. तो नेत्रदीपक फटका या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय की काय, प्रेक्षकांच्या भेटीला तो सजवला जाईल की काय, की अनिल आपल्या गोलंदाजीची ती सततधार मैदानावरती दाखवेल. यावेळी चेंडू लॉफ्ट केला हवे ते महत्वपूर्ण झेले आणि अनिलच्या गोलंदाजीवरती एक महत्वपूर्ण फलंदाज. मी आधीच म्हणलं होतं पाटण विभागातील दोन्ही खेळाडू आहेत. खूप कार्यकाल सातारा विभागामध्ये एकमेकांविरोधात खेळताना पाहायला मिळालेत आणि पृथ्वीराज यादव याचा विकेट घेताना अनिल जाधव पाहायला मिळालेत. खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 2 मोठे धक्के ते मच 11 नेरूळ संघाला देताना पाहायला मिळतोय. सागरच्या पाठोपाठ पृथ्वीराज देखील तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळेल.
तर अप्पू मैदानावरती दाखल झालाय. आता खऱ्या अर्थानं एका बाजूला रुपेश आहे, विस्फोटक फलंदाज आहे, ज्याच्यामध्ये ती क्षमता आहे, ती ॲबिलिटी आहे. पण एका खेळाडूकडे ती ॲबिलिटी असून चालत नाही, त्याला साथ लाभणं खूप गरजेचं आहे आणि ती साथ द्यावी लागेल अप्पूला. तर धावसंख्येचा विचार केला, 4 ही धावसंख्या आहे, 3 चेंडूंचा खेळ झालाय. हायट्रिकच्या उंबरट्यावरती हा गोलंदाज आहे. या स्पर्धेची पहिली हायट्रिक मिळवतोय की काय? अनिल जाधव गोलंदाजी मार्क वरती आहे. यावेळी चेंडू ऑफ साइड वर पंच केलाय, गॅप मध्ये फटका सजवला गेलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि पूर्णपणे आपला एफर्ट दिलाय. हा एफर्ट तुम्ही देणं गरजेचं आहे, तुमचं सर्वस्व मैदानावरती दाखवणं गरजेचं आहे. नक्कीच या ठिकाणी शहानिशा केली जाते की चेंडू सीमारेषे लगत गेलाय की काय. तर या ठिकाणी 2 धावा असतील, 2 धावेंची भर, 2 मोठे हदरे अनिल जाधव याने आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवलेत आणि ती गोलंदाजी अजून देखील तीव्रतेने करावी लागेल. आपण पुन्हा एकदा लॉंग ऑन रिटर्न मध्ये हा चेंडू गॅदर केलाय, त्यानंतर गॅदर करेल, फेकी करेल, सुरेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. एका धावसंख्येची भर, संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 7 या धावसंख्येवरती आहे. 5 चेंडूंचा खेळ, 7 ही धावसंख्या धावपलकावरती असताना शेवटचा चेंडू हाताळताना रुपेश साठी. यावेळी रुपेशचा चेंडू हवेत होता, नंदन त्या ठिकाणी येतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिला षटक, काय षटक हाताळले. खऱ्या अर्थानं ज्या षटकाची आवश्यकता होती, 7 धावा खर्चिक ठरला, 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद केले. त्याच पद्धतीने या व्यासपीठावरती मान्यवर श्री सुधाकर लोहार साहेब यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळतंय. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. खऱ्या अर्थानं एक षटकाची समाप्ती झाली, 7 ही धावसंख्या, 2 फलंदाजांना जे महत्वपूर्ण फलंदाज होते, ज्यांची ती बहारदार खेळी पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आतुर झाला होता, तसे मोठे 2 झटके मच 11 नेरूळ संघाला या खेळाडूने दिलेत. तर रणजित गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय, अप्पू स्ट्राइक इन वरती आहे. हे रबर बॉल क्रिकेटचे सामने, त्यांना रबर बॉल क्रिकेटमध्ये धावांचा उंचांक खूप महत्वाचा असतो. काही वेळेस गोलंदाजाचा एक बॅड फॉर्म असतो, त्यावेळी त्याच्या विरुद्ध 25-30 धावा अगदी सहजरित्या बॅट्समनच्या बॅटमधून त्या कुठल्या जातात, त्याच्या विरुद्ध ती भरमसाठ मारा केला जातो, त्यामुळे धावा खूप उभाराव्या लागतील. रणजितचा हा चेंडू अप्पूसाठी इनसाइड आउट खेळायचा होता, एज घेतली गेली आहे. 3rd पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि चांगलं गॅदर आणि चांगली फेकी पाहायला मिळतीये. एका धावसंख्येची भर होतीये आणि या एका धावसंख्येने संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 8 या धावसंख्येवरती. रुपेशची खेळी खऱ्या अर्थानं खूप महत्वपूर्ण आहे आणि रुपेशच्या विकेट वरती या सर्व मापेकरांचं लक्ष आहे. चेंडू यावेळी गॅप मध्ये, रुपेशच्या बॅट मधून येतोय हा चौकार, संजीवनी देणारा चौकार म्हणेल, कारण एक बर्डन, एक दबाव तंत्र पूर्णपणे निर्माण केलं गेलं होतं मापे या संघाकडून आणि या चौकारानिशी संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 12 या धावसंख्येवरती आहे. 12 या धावसंख्येचा आलेख धावफलकावरती आहे. पुन्हा एकदा रणजित सज्ज होईल. रणजित टू रुपेश. यावेळी ऑफसाइड वरती बिलॉंग टू द लाईन गोलंदाजी पंच सतीश आपल्याला कळवतायत. वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. वाईट बॉल आल्यानंतर अवांतर धाव संख्या होते आणि अवांतर धाव संख्येने तर एक चौकार पाहायला मिळालाय.
हुक केला गेला होता. हुक केल्यानंतर 17 ही धावसंख्या. रुपेश आता एक सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, जी रिस्पॉन्सिबल क्रिकेट ची आवश्यकता आहे. बॉलचा पूर्णपणे वेट करतोय, जिथे फिल्डर नसेल त्या ठिकाणी फटका सजवतोय, चौकारांची आतिषबाजी करतोय. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ज्यावेळी स्पीडअप गोलंदाज घेतो त्यावेळी त्याच्या मेंटॅलिटीमध्ये एक तेज तरार चेंडूची अपेक्षा असते. ज्यावेळी ती तेज तरार चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होतो त्यावेळी वेगाच्या अभावी चेंडू वाईड येतो. तीच गोलंदाजी वाईडचा इशारा. यावेळी अक्रॉस द बॅट लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक आहे आणि आणखीन एक मोठा झटका रुपेश परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळतील. काहीशी उतरती कळा किंवा एक डाव सावरणारी खेळी साकारत होता आणि पूल केला. प्रॉपर टायमिंग आणि तेवढं एलिव्हेशन आवश्यक होतं तेवढं मिळालं नाही. सरळ वाईडिश डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय आणि रुपेश तुम्हाला परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळालेत. तर नवीन फलंदाज पम्मी मैदानावरती दाखल होतोय. पम्मी आणि अप्पू ही जोडी आहे. आता डाव सावरावा लागेल, खूप मोठं बर्डन आहे आणि ज्यावेळी म्हणतात कठीण काळ येतो त्या कठीण काळातूनच तुम्ही खेळाडू एक चांगला असा खेळाचं प्रदर्शन करून तुम्ही एक उंचावताना पाहायला मिळत आहेत. तर अप्पू आणि पम्मी ही जोडी आहे. पम्मी स्ट्राईक एंडवर असेल. रणजितने ज्या फलंदाजाचा विकेट आवश्यकता होती त्याचा विकेट घेताना पाहायला मिळालाय. 2 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक. गोलंदाज रणजित निघतो. स्ट्राईक एंडवर पम्मी असेल. चेंडू पुढे ठेवला होता. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. एक धाव घेतली आणि एकाच धावेवरती समाधान. चांगली फेक. कुतूहल नक्कीच केलं गेलंय ते यष्टिरक्षकाच्या माध्यमातून. शाबासकीची ताप दिली गेली आहे. तुम्ही एनकरेज अप्रिशिएट करणं देखील गरजेचं आहे तुमच्या खेळाडूंना. ती यावेळी पुन्हा एकदा फटका सजवला. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये. 4 धावसंख्येसाठी षटकाची समाप्ती होतीये. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये 23 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ झालाय. तृतीय षटकासाठी कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल याकडे लक्ष असेल. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ हा एक चांगल्या दर्जाचा पाहायला मिळालाय सनी 11 मापी या संघाकडून. तर पुन्हा एकदा या ठिकाणी कळवण्यात इच्छितो की यानंतर होणारा सामना असेल ऐरोली कोळीवाडा विरुद्ध जय गणेश 11 सारसोळे संघादरम्यान. आणि ज्यावेळी एक इनिंग समाप्त होईल आपल्या संघाचे कर्णधार व्यासपीठावरती असणं आवश्यक असेल. तर गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकासाठी नंदन सज्ज झालेत. स्ट्राईक एंडवर आहे पम्मी. नॉन स्ट्राईक एंडवर अप्पू पाहायला मिळतोय. नंदनचा हा चेंडू उसळी घेणारा आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होतीये. एका अर्थानं जर पाहिलं असेल इनिशियली जी स्टार्टिंग आवश्यकता असते, जी स्टार्टिंग इम्पॉर्टंट असते, ती स्टार्टिंग मिळाल्यानंतर जे मागील खेळाडू असतात, जे गोलंदाज असतात त्यांवरती एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. ती मोटिवेशन ते कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो. पॉइंटला खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निसार येतोय आणि काहीसा स्लिप होताना पाहायला मिळाला आहे आणि त्याचा मोबदला तुम्हाला 4 धावसंख्येमध्ये आहे. आणि या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती. 27 ही धावसंख्या उभा राहायचे मोठमोठे फटक्यांची आता आवश्यकता आहे. कारण तुम्ही पावसाळी रबर बॉल क्रिकेटचे हे सामने पाहताय आणि त्या सामन्यांमध्ये धावा खूप आवश्यकता असतात. आणि नंदन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळी बॅकफुट वरती गेले. हुक केलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न. वाईड डीप स्क्वेअर लेग रिजन मधून क्षेत्ररक्षक आलाय आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वी होत आहेत. एकच धाव क्षमस्व असेल. 1 धावसंख्येची भर या ठिकाणी केली गेली. 28 ही धावसंख्या आहे.
काहीचा रोख धाबांवरती नक्कीच लावला गेलाय. तिन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून अप्पू आणि पम्मी ही जोडी आहे. तर यानंतर होणारा सामना ऐरोली कोळीवाडा विरुद्ध जय गणेश 11 सारसोळे या संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी चेंडू लो फुलटास होता. चेंडू हवे ते सरळ जातोय. षष्टी क्षेत्ररक्षकाकडून चुकी. अनिल जाधव या ठिकाणी चुकी करताय. झेल सुटतोय. झेलच्या मोबदल्यामध्ये हा षटकार पाहायला मिळतोय. एक झेल होता खराब असा क्षेत्ररक्षण आणि ज्यावेळी अतितटीचे सामने होतात त्यावेळी या धावा ही चूक खूप टोचताना पाहायला मिळते त्या संघासाठी. अनेक चांगला क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडे पाहिलं जातं. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. आणि यावेळी सरळ यष्टांचा भेद. फलंदाजाला बाद करायचा यशस्वी ठरतोय. अप्पू तुम्हाला परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळतील. आणि एका चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. मंच 11 नेरूळ या संघासाठी चेतन. चेतन आणि पम्मी ही जोडी तुम्ही पाहताय. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 34 या धावसंख्येवरती आहे. चांगली गोलंदाजी नंदन यांची पाहायला मिळाली आहे. केवळ मिस फिल्डिंगच्या जोरावरती तो षटकार जर तुम्ही वगळला तर चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी करताना नंदन तुम्हाला पाहायला मिळालेत. शेवटचा चेंडू चेतनसाठी आणि हा सरळ ब्लॉक. ब्रह्मास्त्र आपल्या गोलंदाजीतील आणि आणखीन एक फलंदाज बाद केलाय चेतनच्या रूपामध्ये. परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळेल. तर संघाची धावसंख्या स्थिरावलेली तुम्हाला पाहायला मिळते 34 या धावसंख्येवरती. तर शेवटचा षटक असेल. शेवटच्या षटकासाठी कुठल्या गोलंदाजाला मार्गस्थ केलं जाईल तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. तो निसार तुम्हाला पाहायला मिळेल. आणि नवीन फलंदाज वकार मैदानावरती दाखल झालाय. वकार आणि पम्मी ही जोडी तुम्हाला पाहायला मिळतीये. तर 6 चेंडूंचा खूप खेळ महत्वपूर्ण. जर 50 जरी धाबा उभारल्या गेल्यात तर एक फायटिंग स्कोर नक्कीच त्याच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. पण धावा उभाराव्या लागतील. पम्मीच्या बॅट मधून वकारच्या बॅट मधून ते चौकार षटकार चेंडू सीमा रेषा बार जाणं खूप गरजेचं आहे. निसार सज्ज झालाय. पम्मी ऑन अ स्ट्राईक. संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती आहे. 34 हा धावफलक तुम्ही पाहताय. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जातोय. तळदालीत ओळखलं. स्टेपिंग आउट ओळखलं. फलंदाजाच्या रेंज पासून दूरवरती हा चेंडू ठेवला आणि त्यामुळे निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली आहे. एक चांगल्या दर्जाचं अप्रतिम प्रदर्शन सनी 11 मापे संघ या सामन्यामध्ये यांनी आधीच्या सामन्यामध्ये देखील करताना पाहायला मिळालाय. प्रत्येक खेळाडू आपला सर्वस्व मैदानावरती देताना पाहायला मिळतोय. निसार पुन्हा एकदा निघतोय. यावेळी अकराचा बॅट. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आणखीन एक फलंदाज पम्मी तंबूच्या दिशेने पवेलियनच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. तर नवीन फलंदाज कुठला खेळाडू मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. तर ऐरोली कोळीवाडा विरुद्ध जय गणेश सारसोळी यानंतर होणारा सामना असेल. एक इनिंग झाली तरी दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती केली जाणार आहे की आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती यायचंय जशी या इनिंग मधील या षटकाची समाप्ती होईल.
एक रूल्स असतात, त्या रूल्स नुसार या सामने खेळवले जातात आणि प्रत्येक संघासाठी हा रूल सेट केला असतो की ज्यावेळी एका संघाची सामन्याची समाप्ती होईल त्यानंतरच्या सामन्यामध्ये ज्यावेळी तुमच्या संघाचा सामना असेल त्या एक इनिंग नंतर तुम्ही व्यासपीठावरती येणं खूप आवश्यक असेल. यावेळी ब्लॉक होल चेंडू होता, ऑफ साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. एकच धाव घेतली गेली. एका धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवरती. काय गोलंदाजी निसार याने केली आहे. ज्या पद्धतीने इनिशियल असतो आणि शेवट हा गोड हवा असतो आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय. 3 चेंडू हाताळलेत, एकच धाव खर्चिक ठरलाय. अजून देखील वकार स्ट्राईक एंडवर आहे. या वकारच्या बॅट मधून चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू जास्तीत जास्त काळ हवे ते अंतर कमी आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिस जज करतोय. तोपर्यंत 2 धावा यशस्वी आणि या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय जाऊन पोहोचतीये 37 या आकड्यावरती. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वकार ऑन स्ट्राईक. एक लाईन अँड लेंथ कंट्रोलची गोलंदाजी केली जाते. यावेळी स्लोअर वन चेंडू होता, लॉफ्ट करायचा होता, अक्रॉस द बॅट खेळला, एक धाव घेतली गेली आणि दुसरा धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न आणि 2 धावा यशस्वी. संघाची धावसंख्या या 2 धावसंख्येनंतर तुम्ही पाहताय जाऊन पोहोचते 39 या आकड्यावरती. निसारची गोलंदाजी खूप महत्वपूर्ण ठरली आहे. ज्या पद्धतीची कॉलिंग कर्णधाराकडून केली गेली होती की 4थ्या षटकासाठी या गोलंदाजाला आमंत्रित केलं जावं, जो विश्वास कर्णधारांनी ठेवला, टीम मेट्सनी ठेवला, त्यावरती सार्थक ठरताना कॅपेबल जी होती ती ॲबिलिटी मैदानावरती दाखवतानारी गोलंदाजी निसारची पाहायला मिळाली आहे. यावेळी काहीच वेगळं पण करायचा प्रयत्न होता. तर वाईट बॉलचा इशारा दिला गेलाय. यावेळी चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा चेंडू हवे ते सुरेश त्या ठिकाणी येत आहे. तोपर्यंत चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड झाल्यानंतर एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा यशस्वी आणि खराब असं कलेक्शन पाहायला मिळते पण फेक देखील तेवढी योग्य होती आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. 2 धावा अंकित होत आहेत. संघाची धावसंख्या 42 या आकड्यावरती आहे. 43 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. तर मापे संघ आपण आपले सलामीर तयारीत ठेवायचे आणि मंच 11 नेरूळ संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. धावांचं लक्ष असेल 43 या धावसंख्येचं. तर यानंतर होणारी लढत ऐरोली कोळीवाडा विरुद्ध जय गणेश 11 सारसोळे संघादरम्यान असेल. दोन्ही संघांचे कर्णधार व्यासपीठावरती यायचे, नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे. ऐरोली कोळीवाडा या संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे, तर विनंती केली जाईल जय गणेश 11 सारसोळे संघ. तर 43 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असतील 24 चेंडू, 43 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय.
तर 43 धावांचा पाठलाग करताना सलामीर सुरेश आणि रोहित पाहायला मिळत आहेत, ज्यांनी मित 11 कोपरखिरणे या संघाविरुद्ध अप्रतिम दर्जाची खेळी सलामीला येताना करताना पाहायला मिळत. तब्बल 11 चेंडू 41 धावांची खेळी रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाली गेली होती. तर येणारे चेंडू असतील 24 चेंडूंमध्ये धावांचं लक्ष 43 धावसंख्येचं खूप कमी धाव फलक नक्कीच उभारला गेला, कारण अनिल जाधव यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये 2 सलामीर ज्यांच्याकडून अपेक्षा होती सागर आणि पृथ्वीराज यांचा विकेट घेतला गेला होता. त्यानंतर धावांचा रोख काहीसा सावरण्यात रुपेशचा प्रयत्न केला गेला, पण रुपेश देखील रणजितच्या गोलंदाजी मार्कवरती बाद झाला. त्यानंतरची जबाबदारी निसार आणि नंदनची होती, ती त्यांनी चोख पार पाडली. तर 24 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक असताना 43 धावसंख्येची आवश्यकता असताना रोहित आणि सुरेश यांचा विकेट घेणं खूप गरजेचं असेल. तर गोलंदाजी मार्कवरती मच 11 नेहरू या संघाकडून प्रथम गोलंदाज सचिनची गोलंदाजी खूप महत्वपूर्ण आहे. 43 धावांचं लक्ष हे तुमच्या समोर ठेवलं गेलंय. पहिला चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतं, हीच गोलंदाजी अपेक्षित आहे. तर एका धावसंख्येची भर झाली आहे. सचिन या गोलंदाजाकडे ती ज्या पैकी गोलंदाजी अनिलची होती तीच गोलंदाजी याच्याकडे देखील आहे. आणि जर 2 षटक चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी राहिली, 2 फलंदाज त्वरित बाद झाले, तर एक सामन्यामध्ये ज्यावेळी चेसिंगचा जो समीकरणाचा जो फॅक्टर असतो तो एक बदलताना पाहायला मिळू शकतो. यावेळी ब्लॉक होल होता, काहीशी दिशा भरकटली गेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. 2 चेंडूची खेळ झालाय, 2 धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळाली आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय, 2 ही धावसंख्या आहे. 43 धावांचा पाठलाग करताना सुरेश आणि रोहित ही जोडी आहे. चेंडू यावेळी पुढे ठेवला होता, सरळ लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. चेंडू खूप जास्तीत जास्त काळ हवेत होता, खूप जास्त उंची त्या चेंडूने गाठली होती आणि हा षटकार येताना पाहायला मिळाला आहे. यावेळी फ्लिक केला गेलाय, फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय गॅप मध्ये 4 धावसंख्येसाठी. 4 धावसंख्येची भर होते संघाची. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 12 या धावसंख्येवरती. चांगल्या दर्जाचा खेळ दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतो. यानंतर होणारा सामना कॉल दिला जातोय जय गणेश 11 सारसडे विरुद्ध ऐरोली 11 कोळीवाडा या संघादरम्यान. एका चांगल्या फायटिंगची अपेक्षा दोन्ही संघाकडून केली जाते, कारण ज्यावेळी हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात खेळले गेलेत नवी मुंबई टेनिस क्रिकेट पत्रावरती, त्यावेळी एक अतितटीचे सामने सातत्याने आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळी चांगली गोलंदाजी, वेगवान उसळी या दोन्ही चेंडूंवरती पाहायला मिळाली होती. तर निर्धाव चेंडू आलाय. एका चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक या षटकातील 12 ही धाव संख्या आहे. हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल या षटकातील. यावेळी ऑफ साइड वर जाऊन पंच करायचा होता. चांगले गोलंदाजी केली गेली. एक षटक समाप्त, 12 ही धाव संख्या.
विनंती, जास्त वेळ घ्यायचा नाहीये, गोलंदाजाला लगेच आमंत्रित करायचंय कारण वेळेचं बंधन आहे. अनेक सामने आपल्याला या ठिकाणी 5-5 षटकांचे देखील सामने आहेत आणि ते सामने ही स्पर्धा तुमच्यासाठी, हा स्तर तुमच्यासाठी आहे. कारण क्रिकेटमध्ये तुमचा खेळ दाखवणारा हे प्लॅटफॉर्म श्री गणेश मित्रमंडळ कोपर खिरणे यांच्याकडून आयोजित केली गेलेली ही स्पर्धा आहे. तर आपलं सहकार्य, आपलं सहयोग खूप महत्वपूर्ण आहे. पृथ्वीराज यादव नेहरू या संघाकडून खेळतोय. सातारा विभागामध्ये पाटणमधील सळवे विभागातील हा खेळाडू आहे. स्ट्रायकिंगवर रोहित सज्ज झालाय, ज्याच्या बॅटमधून 11 चेंडू 41 धावसंख्येची खेळी पाहिली गेली होती. वाईट बॉलचा इशारा पंचाने दिला. लगेच सक्त ताकीद देखील या गोलंदाजाला दिली जाणार आहे. 13 ही धावसंख्या आहे. येणारे चेंडू असतील 18 चेंडूंमध्ये अजून देखील 30 धावसंख्येची गरज आहे. इकॉनॉमिकल बॉलिंग नक्कीच पाहायला मिळते, पण हे दोन्ही फलंदाज बाद होणं खूप गरजेचं आहे. यावेळी चांगला चेंडू, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, ही कल्पकता या गोलंदाजाची या चेंडूवरती पाहायला मिळाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 13 ही धावसंख्या स्थिरवलेली पाहायला मिळतीये. जर तुम्ही रनअप पाहिला अगदी स्लो होता, स्लो रनअप ज्यावेळी असतो त्यावेळी तुम्हाला बॉलरला एक बेनिफिट असतो की त्याला अॅनालायझेशन लवकर करता येतं आणि अॅनालायझेशन केल्यानंतर ती पिचिंग डिलिव्हरी पण पाहायला मिळते पृथ्वीराजची. काय चेंडू होता, पण नक्कीच नो बॉलचा इशारा लेगिसने या ठिकाणी दर्शवलाय आणि नो बॉल येताना पाहायला मिळतोय. नो बॉल आल्यानंतर संघाची धाव संख्या तुम्हाला पाहायला मिळते, जाऊन पोहोचतीये ती. तर थर्ड अंपायर या ठिकाणी नसणारे पंचांचा निर्णयाचा तुम्हाला या ठिकाणी आदर करायचा आहे. ते 14 ही धावसंख्या काहीशी उसळी, त्यामुळे ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी मार्क करत असता रबर बॉल क्रिकेटमध्ये एक अति उसळी घेणारा चेंडू तुमच्याकडे जो असतो तो तुम्हाला राखीव ठेवायचा असतो. यावेळी पुढे होता, चांगली गोलंदाजी आहे. मी आधीच म्हटले 2 षटक जर कमी धावसंख्येचं चांगला लेंथ वरची जर गोलंदाजी राहिली तर सामन्यामध्ये रंग भरले जाऊ शकतात. पृथ्वीराज यादव गोलंदाजी मार्क वरती. यावेळी चेंडू हवे ते रोहितचा झेल असेल, क्षेत्ररक्षक अप्पू त्या ठिकाणी येत आहेत आणि चांगला झेल, टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय प्रेक्षक वर्गाकडून. का नसावा, स्वतःला सावरलं, सावरताना बॅलन्स केलं आणि सगळ्यात महत्वपूर्ण खेळाडूचा झेल घेतलाय आणि डाव सावरण्याचा, संघाच्या विजयामध्ये भूमिका प्रदान करण्यासाठी एक मोलाचा सहकार्याचा वाटा देण्याचा प्रयत्न. खऱ्या अर्थानं ज्यावेळी तुमचा खेळ होतो त्यावेळी टीममेट्स पेक्षा या प्रेक्षकांच्या येणाऱ्या टाळ्या, त्यांचं कौतुक, त्यांची ही दाद तुमच्या खेळाची ग्वाही देणारी ठरते. तर चांगल्या दर्जाचा झेल अप्पूचा पाहायला मिळालाय. आई जज केलं, जज करताना देखील जजमेंट फसलं, स्वतः स्लीप झाला, पण स्लीप होताना स्वतःला सावरलं, प्रॉपर बॅलन्स मध्ये आला आणि त्याला माहिती आहे समोरचा खेळाडू देखील तेवढा महत्वपूर्ण आहे. रोहित ज्याच्या बॅट मधून प्रथम सामन्यामध्ये कोपर खिरणे विरुद्ध खेळताना 11 चेंडूंमध्ये 41 धावांची ती खेळी त्याने सजवली होती. पुन्हा एकदा पृथ्वीराज गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होतोय. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने, अक्षरशः संघाला कमबॅक करून दिले सामन्यामध्ये. चंदनसाठी हा चेंडू पुन्हा एकदा ऑफला पंच केला. चेंडू हवे ते झेल असेल, थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल. ज्या पद्धतीने अनिल जाधव याने 2 फलंदाजांना पाठोपाठ बाद केले होते त्याच पद्धतीने पृथ्वीराज यादव याने देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी केली आहे. 14 ही धाव संख्या आहे, 2 मोठे हादरे. रोहितच्या नंतर नंदन देखील परतीच्या दिशेला हायट्रिकच्या भूमिकेवरती असेल. पहिली हायट्रिक या स्पर्धेची पृथ्वीराज यादव याच्या माध्यमातून पाहायला मिळते की काय. दोन्ही झेल पाहिले, स्लिप झाला क्षेत्ररक्षक, पण स्लिप होताना संघासाठी 100% एफर्ट. तर ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं असेल, स्ट्रायकिंगवर पृथ्वीराज होता, गोलंदाजी मार्क वरती अनिल होता. एक चांगला बॅटल, एकाच विभागातील हे खेळाडू. एका बाजूला सळवे विभागाकडून बिलॉंग करतो, दुसऱ्या बाजूला मुट्टलवाडी गावचा हा खेळाडू होता आणि त्यामध्ये बॅटल जिंकलं होतं ते अनिल याने.
यावेळी देखील त्या बॅटलचा सेकंड चान्स निर्माण झालाय, ती अपॉर्च्युनिटी आहे आणि हायट्रिकची संधी आहे. पृथ्वीराज टू अनिल 14 ही धाव संख्या आहे. आणि यावेळी चांगली गोलंदाजी, एक्स्ट्रा बॅकफुट वरती जाऊन ऑफसाइड रिजन मध्ये निघाला होता. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. सामन्यामध्ये कलाटणी देणारा, टर्निंग पॉइंट देणारा षटक होता ते हे पृथ्वीराजचं ठरतंय. शेवटचा चेंडू आहे. 15 ही धाव संख्या आहे. आपल्या पूर्ण गोलंदाजीमध्ये फक्त 3 धावा खर्च ठरलाय. 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद केलेत. 15 ही धाव संख्या पाहायला मिळतीये. सुरेशसाठी हा चेंडू हवेत खेळला गेलाय. पम्मी त्या ठिकाणी येतोय आणि चुकी करतोय आणि या चुकीचा विपरीत परिणाम सामन्यामध्ये धावा अंकित होत आहेत. झेल जर पूर्ण एफर्ट दिला गेला असता तर झेल नक्कीच झाला असता. सुरेश सारखा एक महत्वपूर्ण खेळाडू हा बाद होताना पाहायला मिळाला गेला असता. तर जर क्रिकेटमध्ये तारा नाही, समीकरण बदलतंय. समीकरण बदलल्यानंतर सामन्यातील आकलन जे केले जातं अंकगणिताचं ते देखील परिवर्तित होत आहे. विनंती, टीम मीटिंग न करता लगेच गोलंदाजाला आमंत्रित करायचंय. धावांची आवश्यकता असेल ती 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. येणारे चेंडू असतील 12 चेंडू 24 धावांचं लक्ष असताना तृतीय षटकासाठी गोलंदाज तुम्ही पाहताय युवराज. सुरेश मैदानावरती असणं खूप गरजेचं आहे. युवराज गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्राईक वर असेल अनिल. 12 चेंडू 24 धावा, 2 षटक मी म्हणलं होतं या सामन्याच्या पहिल्या पर्वाआधी. त्याच पद्धतीची गोलंदाजी या दोन्ही गोलंदाजांनी साकार केली. तर जय गणेश 11 सारसोळी संघ कर्णधार आपण व्यासपीठावर द्यायचंय. जय गणेश 11 सारसोळी संघ कर्णधार. तिसरं षटक मार्गस्थ आहे. ऐरोली कोळीवाडा या संघाचे कर्णधार आहेत. तर जय गणेश 11 सारसोळी संघाला विनंती केली जाईल की यायचे नाणेफेकीसाठी. तर मोठी जबाबदारी युवराजवरती, राज्य नक्कीच गाजवावं लागेल या मैदानावरती. आपलं दबदबा या मैदानावरती निर्माण करावा लागेल. यावेळी तेज तरार चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल देखील येणं खूप हानिकारक ठरू शकतं. अतिरिक्त धावा आल्या तर एक बर्डन जे निर्माण केलं गेलंय ते कमी होऊ शकतं. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 20 या आकड्यावरती. तर जय गणेश 11 सारसोळी संघ कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. यावेळी अनिल जाधवने चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय आणि पृथ्वीराज त्या ठिकाणी मोठा हादरा लागतोय. अनिल जाधव देखील तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतील. सामन्यामध्ये रंग बदलताय. चेंडू मध्ये एलिव्हेशन कमी मिळत आहे. उंची जास्त गाठली गेली आणि त्यानंतर आपल्या खेळीचं अप्रतिम खेळ या खेळाडूने दाखवलाय. जय गणेश 11 सारसोळी संघ कर्णधार यायचंय. जय गणेश 11 सारसोळी संघ कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. ऐरोली कोळीवाडा संघाचे कर्णधार या ठिकाणी आहेत. तर रणजित मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. वाऱ्याचा वेग देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण सामना देखील ज्या सामन्यामध्ये वाटलं होतं की सामना सहजरित्या हिरावून घेतला जाऊ शकतो, तो मापे संघाकडून पण स्वतःवरती विश्वास ठेवून, संघावरती विश्वास ठेवून विजयासाठी खेळताना ज्या खेळीची आवश्यकता आहे ती नेहरू या संघाकडून केली जातीये. रणजीसाठी हा चेंडू हवेत आहे. चेंडू गॅप मध्ये, चेंडू जातोय 1 धाव सीमारेषा पार. 4 धाव संख्येसाठी संजीवनी देणारा हा चौकार रणजितच्या बॅट मधून. तर या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. जय गणेश 11 सारसोळी विरुद्ध ऐरोली कोळीवाडा संघ. कर्णधार यायचंय दोन्ही संघाचे कर्णधार. तर 40+ कॉपर करण्या संघातील अप्रद ऑलराऊंडर खेळाडू बिंटे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायची आहे. तर
तर यांच्या शुभ हस्ते पिंटे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. एका बाजूला जय गणेश 11 सारसोळे तर त्यांच्या विरोधात ऐरोली कोळीवाडा पाहायला मिळतोय. एवढी चांगली गोलंदाजी मान्यवर माननीय श्री श्रीनिवास साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. तर धावसंख्येची भर अजून देखील होणं बाकी आहे. संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती आहे. युवराजची गोलंदाजी देखण्याजोग्य पाहिजे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, ब्रॉकोलचा चेंडू रुपेश त्या ठिकाणी आणि एका धावसंख्येची भर होतीये. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली गेली आहे. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय जाऊन पोहोचतीये 25 या धावसंख्येवरती. 25 ही धावसंख्या दोन चेंडूंचा या सामन्यामध्ये खूप महत्व आहे. टर्निंग पॉइंट आहे आणि या दोन चेंडूंचा खेळ महत्वपूर्ण आहे. स्ट्राईक इनवर सुरू आहे. 25 ही धावसंख्या आहे. अजून देखील 18 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू असतील 8. फुल टॉस हेलिकॉप्टर खेळला गेला. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल. सूरज देखील परतीच्या दिशेला. एक मोठा झटका, एक मोठा हादरा लागतोय महापे या संघाला. काय गोलंदाजी केली गेली आहे. पहिल्या गोल षटकामध्ये सचिनची गोलंदाजी अप्रतिम, त्यानंतर पृथ्वीराजचं ते षटक आणि आता युवराजची गोलंदाजी. 18 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. जिथे वाटलं तर सामना सहजरित्या हिरवला जाऊ शकतो तिथे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक आणि सामन्यामध्ये जर कल्लाटणी देणारा जर कुठला झेल असेल तर तो रोहित याचा घेतलेला झेल अप्पूच्या माध्यमातून आणि सामन्याला पूर्णपणे रंग भरले गेलेत. 7 चेंडूंमध्ये आता 18 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानावरती अनिकेत दाखल झालाय. अनिकेत आणि रणजित ही जोडी आहे. हा चेंडू देखील महत्वपूर्ण आहे. हा जर निर्धाव आला तर येणाऱ्या गोलंदाजासाठी एक बेनिफिट असेल आणि जर एक चौकार षटकार आला तर बर्डन कमी होऊ शकतं. येणारे चेंडू 7 चेंडू 18 धावसंख्येची गरज. आणि यावेळी अक्रॉस द बॅट अनिकेतच्या बॅट बद्दल मी आधीच म्हणलो होतं हा चेंडू खूप महत्वपूर्ण आहे. षटकार आलाय. आता येणाऱ्या गोलंदाजासाठी फक्त 12 धावा संख्या असेल ती डिफेंड करण्यासाठी. 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज. येणारे चेंडू असतील 6 चेंडूमध्ये 12 धावसंख्येची गरज असेल. कुठल्या गोलंदाजाकडे ही जबाबदारी सोपवली जाईल. काय सामने आहेत या सामन्यामध्ये जर तुम्ही पाहिलं रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील 43 ही धावसंख्या 24 चेंडूंमध्ये असताना 6 चेंडू 12 पर्यंत हा सामना घेऊन गेलाय तो मंच 11 नेरूळ हा संघ. तर विनंती असेल नेरूळ संघ टीम मीटिंग न करता गोलंदाजाला लगेच मार्गस्थ करायचं आहे. वकार गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. येणारे 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज असताना वकार या गोलंदाजावरती जबाबदारी सोपवली गेली आहे. रणजितच्या बॅट मधून देखील एक चौकार आलाय ज्याने एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये एक चांगला फटका सजवला होता आणि आल्या आल्या अनिकेतच्या बॅट मधून ज्या युवराजने सुरेश सारख्या फलंदाजाला रोखलं होतं त्याच्या विरुद्ध हा षटकार पाहायला मिळाला होता. 6 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता वकार वरती ही जबाबदारी दिली गेली. जर इनिशियली या ओव्हरचे जर स्टार्टिंग 2 चेंडू जर तुम्ही पाहिले जर चांगल्या दर्जाची गोलंदाजी असली खऱ्या अर्थानं रंग पाहायला मिळतील. प्रेक्षकांची जी उत्कंठा आहे ती शिगेला पोहोचताना पाहायला मिळेल. उत्कंठा वेधक सामना प्रेक्षकांच्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती वकार आहे. स्ट्राईक इनवर आहे रणजित. 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज. विनंती कृपया वेळ घ्यायचा नाहीये. खूप वेळ या ठिकाणी घेतला जातोय नेरूळ संघ. यावेळी चांगला चेंडू होता. पुढे येऊन लोअर फुल टॉस टाकला गेला. 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि 2 धावा यशस्वी. स्लोवर फुल टॉस पाहायला मिळालाय. 5 चेंडू 10 धावसंख्येची गरज. प्रेक्षक वर्ग देखील उत्कंठेने पाहतोय. दोन्ही संघांचे खेळाडू दोन्ही संघांचे समर्थक अत्यंत तीक्ष्ण नजरेने या सामन्याकडे लक्ष वेधलंय कारण एक
विजन घेऊन हे दोन्ही संघ मैदानात उतरलेत. एक गोल त्यांचा असेल की विजयाचा, तो विजय दाखल करण्यासाठी हे दोन्ही संघ मैदानामध्ये खेळतायत. 5 चेंडू 10 धावसंख्येची गरज असेल. स्ट्रायकिंग वर आहे रणजित, गोलंदाजी मार्क वरती वकार. यावेळी चेंडू अप्रतिम दर्जाचा होता, पण त्यावरती देखील तेवढाच ताकदवर पॉवरफुल पूल पाहायला मिळतोय. पूल होतोय सक्सेसफुल. हा येतोय एक षटकार आणि षटकाराने संघाची धावसंख्या 39 या आकड्यावरती. येणारे चेंडू असते 4 चेंडूंमध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4 चेंडू 4 धावसंख्येची गरज असेल. चार चेंडू 4 धावसंख्येची गरज असताना स्ट्रायकिंग वर तुम्हाला फलंदाज पाहायला मिळतो रणजित. यावेळी सरळ फॉलो थ्रू मध्ये लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली गेली. एकाच धावेवरती समाधान मानलं गेलंय. 3 चेंडू आता 3 धावसंख्येची गरज आहे. तर येणारे चेंडू असतील 3 चेंडूंमध्ये 3 धावसंख्येची गरज असेल. यावेळी चांगली गोलंदाजी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. अजून देखील सामन्यामध्ये ते रंग आहेत आणि ते रंग विरंग होतील की काय मापे या संघाचे, कारण हा चेंडू निर्धाव आलाय. आता 2 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. रणनीती रचल्या जात आहेत दोन्ही संघांदरम्यान. अनेक स्ट्रायकिंग वर आहे. आता 2 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. वकार गोलंदाजी मार्क वरती आहे. येणारे चेंडू असतील 2 चेंडू 3 धावसंख्येची गरज. वकार गोलंदाजी मार्क वरती. अनिकेत ऑन स्ट्राईक, ज्याने पहिल्या चेंडूवरती आपल्या फलंदाजीतील षटकार पाहायला मिळाला होता. पुढे खेळण्याचा प्रयत्न, सामन्यामध्ये रंगत भरली गेली आहे. प्रेक्षकांच्या टाळ्या देखील या गोलंदाजासाठी केल्या जात आहेत. काय गोलंदाजी केली आहे. फलंदाजाच्या शेवटच्या मुवमेंट पर्यंत अॅनलायझेशन करतोय, आकलन करतोय आणि त्या पद्धतीने गतीमध्ये परिवर्तन. मन वेधून घेतलंय. काय सामना आहे. प्रेक्षकांची उत्कंठा देखील तेवढी शिगेला पोहोचली आहे. 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज असेल. कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा, तर तुम्हाला त्या धावा कराव्याच लागतील. येणारे चेंडू असतील 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज. आणि यावेळी शरीराचा वेध घेतला गेलाय. सामन्यामध्ये मॅच 11 नेरोवा संघ विजयी ठरतो. काय खेळ साकारला गेलाय. वकारच्या गोलंदाजीतील ती धार तुम्हाला पाहायला मिळाली. तर जय गणेश 11 सारसोळी संघ कर्णधार आपण व्यासपीठावरती यायचंय. जय गणेश 11 सारसोळी संघ कर्णधार. तर जय गणेश 11 सारसोळी संघ कर्णधार आपण व्यासपीठावरती यायचं, आपल्याला कॉल दिला जातोय. तर यानंतर होणाऱ्या सामन्याचं समालोचन